यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा तालुक्यातील पाटणबोरी येथे वैराग्यमूर्ती राष्ट्रसंत श्री संत गाडगे महाराजांची 149वी जयंती मोठ्या उपक्रमांनी 23 फेब्रुवारी रोजी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। श्री संत गाडगेबाबांनी दिलेला मूलमंत्र स्वच्छतेचा संदेश अनुसार सर्वप्रथम ग्रामस्वच्छता अभियान राबवून गाव स्वच्छ करण्यात आले। गाडगे महाराजांची प्रतिमा सजवून महिला व पुरुष भजन मंडळींच्या सहाय्याने शहरातील मुख्य मार्गाने भव्य शोभा काढण्यात आली। या प्रसंगी गाडगे महाराजांची केलेली वेशभूषा सर्वांचे लक्ष वेधून घेतले। या निमित्ताने आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी निखिल शहाकर हे होते, तर प्रमुख पाहुण्या म्हणून पाटणबोरीच्या प्रथम नागरिक दीपालीताई सुरावार, उपसरपंच विजयाताई मंदुलवार, विलास वाघमारे, भाजपा शहर अध्यक्ष गजानन सिंगेवार, गजानन पानाजवार हे मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते। यावेळी पांढरकवडा तालुक्यातील उत्कृष्ट पत्रकार रवी दर्शनवार यांना उत्कृष्ट पत्रकार झरी जामनी येथील पुरवठा अधिकारी मेघा पारतकर यांना पुरस्कार देण्यात आला। तसेच राज्यस्तरीय स्केटिंग स्पर्धेत स्वर्ण पदक व रेस स्पर्धेत कांस्य पदक संपादन केलेल्या विराज शहाकार ह्याला उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मान चिन्ह देण्यात आले। MCN न्यूज मराठीकरिता सचिन पत्रकार, यवतमाळ। त्याचे प्रसाद संत गाडगे बाबा। संत गाडगे महाराजांचा जन्म वराड्याचे शेळगाव येथे एका गरीब कुटुंबात झाला। आई बापांनी त्याचे नाव ठेवले डेबू। डेबूच्या लहानपणी वडील वारले, त्यामुळे आई डेबूला घेऊन आपल्या भावाकडे येऊन राहिली होती। डेबू मामाच्या शेतात खूप कष्ट करू लागला। कोणतेही काम मनापासून करण्याची डेबूला हौस होती। काम करायची नीटनेटके आपला हात लागेल तो सुंदर दिसले पाहिजे अशी त्यांची काम करायची पद्धत होती। काबड कष्ट करणारे असंख्य लोक असतात, त्यांचे दुःख दर्जे पाहून त्यांचा जीव तुटत होता। जय हिंद, जय भारत।